हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एव्हरी प्लॅटफॉर्म. होप यू डुईंग वेल. तर आय टी इन्स्ट्रक्टर एक्झामसाठी आपण जी MCQ सिरीज स्टार्ट केली आहे, त्यातील हा नेक्स्ट व्हिडिओ. ॲक्च्युली आपण फिटरचं जे थर्ड सेमिस्टर होतं आहे ना, फिटरचं जे थर्ड सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये 3 मॉड्यूल आहेत. 3 मॉड्यूलमधून आपण एक मॉड्यूल कंप्लीट केला आहे पाईप अँड पाईप फिटिंगबद्दल. ओके, ते व्हिडिओज नाही बघितले असतील तर बघून घ्या. आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर जरी तुम्ही थेरी वाचली तर खूप चांगल्याने तुम्हाला क्रिस्टल क्लिअर होतील सगळ्या गोष्टी. ओके, आज आपण सुरू करत आहोत सेकंड मॉड्यूल. सेकंड मॉड्यूल म्हणजे काय? सेकंड चॅप्टर. त्या चॅप्टरमध्ये सब टॉपिक्स असतात. जसं बघा, सेकंड मॉड्यूलचं नाव काय आहे? गेजेस. ठीक आहे, गेजेस. पण याच्यामध्ये गेजेसबद्दल इतकी जास्त माहिती दिलेली नाही आहे. तुम्हाला जितकं पण गेजेसबद्दल माहिती दिलेली आहे ना, ती फर्स्ट सेमिस्टरच्या स्टार्टिंगच्या चॅप्टर्समध्ये आणि फोर्थ सेमिस्टरच्या मिडल चॅप्टर्समध्ये दिलेली आहे. तर ते आपण डिस्कस करू विदाऊट अ डाऊट. पण जितकं टॉपिक्स इथे दिलेले आहे तितके पण मी इथे डिस्कस करत आहे. दुसरी गोष्ट, गेजेसचं छोटूसंच आहे, 2 पेजेसचं आहे डेटा ह्या टॉपिकमध्ये. पण बेरिंग, रोलर बेरिंग, निडल बेरिंग, बेरिंग मटेरियल, प्रिव्हेन्शन ऑफ करोजन हा पण छोटूसा टॉपिक आहे. 1 पेजचा टॉपिक असेल मे बी, मोर दॅन इनफ. आणि ह्याच्यामध्ये जास्त क्वेश्चन पण येत नाहीत. पण हे जे टॉपिक आहे ना, हे एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बेरिंग हा जो टॉपिक आहे खूप इम्पॉर्टंट आहे. नॉट ओन्ली फॉर दिस एक्झाम. ठीक आहे, नॉट ओन्ली फॉर दिस एक्झाम, फॉर एव्हरी एक्झाम. एव्हरी एक्झाम रिलेटेड टू मेकॅनिकल ट्रेड. ओके, तर चांगल्याने बेरिंगचं तुम्ही प्रिपरेशन करा. आज आपण गेजेसबद्दल क्वेश्चन डिस्कस करू आणि उद्या बेरिंगचं पूर्ण चॅप्टरचे डिस्कस करू. आय थिंक 60+ क्वेश्चन्स असतील मे बी. त्याच्यापेक्षा जास्तच असू शकतात. पण जितके पण आहे ते डिटेल एकाच व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू उद्यासाठी. आज जितके गेजेसचे आहेत ते क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. दुसरी गोष्ट इथे सांगायची आहे मला, की माझे क्वेश्चन डिस्कस केल्यानंतर जर तुम्ही थेरी वाचत असेल तर खूपच क्रिस्टल क्लिअर होते. पण जर क्वेश्चन डिस्कस करण्याच्या आधीच जर तुम्ही थेरी वाचून आले तर अजून जास्त मग क्लॅरिटी होऊन जाईल, नथिंग एल्स आहे ना. जर हार्ड टॉपिक असेल, जसं बेरिंग एक हार्ड टॉपिक आहे, ओके, अवघड आहे, मान्य केलं. तर ते तुम्ही माझे MCQs क्लासेस पाहिल्यानंतर पण वाचलं तरी मोर दॅन इनफ आहे. ही ट्रीटमेंट हार्ड टॉपिक आहे, त्याच्याबद्दलही बोलू आपण. ओके, तर जे पण हार्ड टॉपिक आहेत ना, अवघड टॉपिक आहेत, त्याचे मी डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करेन विथ क्वेश्चन्स ओनली. थेअरी एक्सप्लेन करणं थोडं मुश्किल आहे माझ्यासाठी, टाईम नाही आहे तितका आपल्याकडे. आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. तिथे मी पूर्ण क्रोनॉलॉजी सांगितली की कशाप्रकारे आपले लेक्चर्स कंडक्ट केले जातील ऑन YouTube. ओके, तिथे कुठे सांगितले ते टेलिग्राम चॅनल, तिथे प्लीज टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. चला सुरुवात करू मग. पहिला क्वेश्चन काय म्हणते? विच डिव्हाइस इज युज्ड टू चेक द साइजेस ऑफ कंपोनंट्स प्रोड्यूस्ड इन मास प्रोडक्शन बाय मोस्ट इकॉनॉमिकल मेथड. तर बघा, मास प्रोडक्शन म्हणजे 1000-2000 जे आहेत प्रोडक्ट्स बनत असतील एका एका तासात. ठीक आहे, सपोज तुमची एखादी कंपनी असेल, 1000 प्रोडक्ट्स बनवत आहे पर आवर. ओके, पर आवर, प्रत्येक एका तासाला. तर तुम्ही ॲज अ ह्युमन बिईंग कन्सिडर करा की एका तासामध्ये एका व्यक्तीला, किंवा सपोज 5 व्यक्ती पण आपण कन्सिडर करू, 1000 प्रोडक्ट्स ते चेक करणं किंवा त्याचं इन्स्पेक्शन करणं पॉसिबल आहे का? तर तुम्ही म्हणणार, मॅडम पॉसिबल आहे, 5-6 लोकं लावले तर पॉसिबल आहे. पण ह्युमन एरर येण्याचे किती जास्त त्याच्यामध्ये शक्यता आहे? तर भरपूर आहे. कारण कधी-कधी काय होते, आपण मिसइंटरप्रेट करतो जे पण रीडिंग केलेली आहे वगैरे, किंवा बार-बार आपण जर नंबर बघितले तर आपल्याला वाटतं की हां, नंबर. जेव्हा कधी तुम्ही एक्सेल शीट फिलअप केली आहे का? एक्सेल शीट जेव्हा आपण फिलअप करतो ना, जेव्हा आपण डोळे बंद पण करतो ना, तेव्हा पण आपल्याला नंबर्स दिसायला लागतात. तर तशा प्रकारे होते. तर मग ते आता काय, मग त्याचं म्हणजे उपाय काहीतरी असेल ना, तर त्याचा उपाय म्हणजे काय, की लिमिट गेजेस यूज करायचे. लिमिट गेजेस एक प्रकारचे असे गेजेस असतात ज्याच्यावरती तुम्हाला काहीच नाही करायचं असतं. रीडिंग वगैरे काही दिलेली नसते. ठीक आहे, रीडिंग वगैरे काही दिलेली नसते. फक्त ते पार्ट लिमिट गेज घ्यायचं, जे पण तुम्हाला पार्ट इन्स्पेक्शन करायचं, त्या पार्ट त्याचं इन्स्पेक्शन करायचं. फक्त त्याला टच केलं, किंवा बघा हे काय आहे, हे एक गेज आहे. ठीक आहे, हे एक लिमिट गेज आहे. आता हे लिमिट गेज जे प्रोव्हाईड केलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी सांगते, ही जी आहे गो एंड. ठीक आहे, गो एंड. आता हे जे गो गेज आहे, हे कशासाठी यूज करतात, तर एखादा पार्ट आहे, ओके, एखादा वर्कपीस आहे, त्याच्यामध्ये इथे होल दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, फक्त हे प्लग गेज उचलायचं आणि इथे इन्सर्ट करायचं. सिंपल इन्सर्ट करायचं. इन्सर्ट होत असेल, गुड, मग तुमचं प्रोडक्ट बरोबर आहे. इन्सर्ट होत नसेल, खूपच जास्त म्हणजे मोठा झाला असेल, आणि हे इन्सर्ट होऊन एकदम क्लिअरन्स भरपूर भेटत असेल, तर तुमचा प्रोडक्ट खराब झाला. इन्सर्टच होत नसेल तर तुमचं प्रोडक्ट काय आहे, त्याची जी होल आहे ती छोटी बनली, त्याला अजून थोडंसं आपण वाढवू शकतो, अशा प्रकारे. तर मास प्रोडक्शनमध्ये
सिंगल इन्स्ट्रुमेंटनी आपण इन्स्पेक्शन किंवा चेकिंग करू शकत नाही. तिथे आपल्याला लिमिट गेजेसचा उपयोग करावा लागतो. ठीक आहे. मायक्रोमीटर, वर्नियर कॅलिपर घेऊन किती वेळ आपण बसणार ना. हां, टेम्पलेटनी होऊन जाते, पण टेम्पलेट एक ॲक्युरेट जे आहे ॲक्युरसी सहित तुम्हाला रीडिंग्स वगैरे देऊ शकत नाही. पण लिमिट गेजेस देऊ शकते. ठीक आहे, लिमिट गेजेस देऊ शकते. तर आन्सर काय आहे? लिमिट गेजेस. मास प्रोडक्शनमध्ये यूज केले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द गेज शोन इन द फिगर? तर बघा, हे जे गेज आहे हा आहे डबल एंडेड. काय आहे? डबल एंडेड प्लग गेज. आता मी तुम्हाला सांग, प्लग गेज जे असते हे लिहून घ्या कुठेतरी तुमच्या डायरीमध्ये. प्लग गेज इज फॉर इंटरनल मेजरमेंट. ठीक आहे, इंटरनल मेजरमेंट. तर हा जो डबल एंडेड प्लग गेज आहे, ठीक आहे, हा जो डबल एंडेड प्लग गेज तुम्हाला इथे दिसत आहे, इकडे आहे तुमचा गो एंड, इकडे आहे नो गो एंड. म्हणजे काय, सपोज तुमचं एखादं मटेरियल आहे ज्याची काहीतरी इथे 24.985 ही डिस्टन्स दिलेला आहे, तिथे स्लॉट्स पाडलेला असेल सपोज तिथे, किंवा होल पाडलेला आहे. ठीक आहे, ड्रिलिंग केलेली आहे. तर हा जो गो एंडचा जो एज आहे, हा वाला इथे याच्यामध्ये इन्सर्ट व्हायला पाहिजे, पण हा नो गो त्याच्यामध्ये इन्सर्ट नाही व्हायला पाहिजे. म्हणजे काय, जे गो असते ना, गो एंड जे असते ह्या प्लग गेजचा, तो देते मिनिमम परमिसिबल लिमिट. ठीक आहे, मिनिमम परमिसिबल लिमिट. आणि ही जी नो गो एंड असते हे मॅक्झिमम परमिसिबल लिमिट. नो गो एंड कधी पण तुमच्या पार्टमध्ये इन्स्पेक्शन करताना इन्सर्ट नाही झाला पाहिजे. जर झाला तर समजा की तुमचं मटेरियल खराब झाले, तुमचं वर्कपीस खराब झाले, ते फेकून देण्याच्या लायक आहे. पण जर तुमचा गो गेज जात असेल, बरोबर फिट होत असेल, तर हा तुमचं जे मटेरियल आहे, वर्कपीस आहे, ते सिलेक्ट होऊ शकते. ओके, तर हे काय आहे? हा आहे डबल एंडेड प्लग गेज. ठीक आहे, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. प्रोग्रेसिव्ह प्लग गेज कसं असते? तर प्रोग्रेसिव्ह प्लग गेजमध्ये काय असते, गो अँड नो गो एंड जे असते एका साईडलाच असते, म्हणजे वन साईड ओनली. म्हणजे असं असं कन्सिडर करू, रफमध्ये मी ड्रॉ करते, इकडे गो तर इकडेच नो गो. ठीक आहे, इकडेच नो गो एंड असेल, त्याला म्हणणार आपण प्रोग्रेसिव्ह प्लग गेज. पण इथे काय आहे बघा, डबल एंडेड प्लग गेजमध्ये एक साईडला गो एंड आहे आणि दुसऱ्या साईडला नो गो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द रेंज ऑफ टॉलरन्स टू मॅन्युफॅक्चर द गेजेस? आता असं समजा जसं की तुमच्याकडे गेज मॅन्युफॅक्चर करण्याची कंपनी आहे, तर मग त्याची जी टॉलरन्स वगैरे तुम्ही प्रोव्हाइड करणार, कशा प्रकारे प्रोव्हाइड करणार? काहीतरी त्याच्यासाठी एक स्पेसिफिकेशन असतील आहे. काय स्पेसिफिकेशन आहे? जे पण तुम्ही पार्ट आहे, ठीक आहे, जे पण वर्कपीस तुम्ही मेजरमेंट करण्यासाठी, मेजरमेंट नाही सॉरी, गेजेस इज यूज फॉर चेकिंग पर्पज ओनली. ठीक आहे, तर तुम्ही चेक करण्यासाठी कोणता एखादा वर्कपीस घेतलाय, तर त्या हिशोबाने तुम्हाला गेज जे आहे मॅन्युफॅक्चर करावं लागते. तर मग त्याचं काय क्रायटेरिया दिलेलं आहे, की जे पण मेटिंग पार्ट किंवा जे पण वर्कपीस ज्याच्यासाठी तुम्ही गेज यूज करणार आहे, त्याच्या टॉलरन्स, ठीक आहे, त्याच्या टॉलरन्सच्या 1/10 टॉलरन्सची जी आहे तुमचा गेज असला पाहिजे. म्हणजे कसं, की सपोज एखादा मटेरियल आहे तुमच्याकडे, ठीक आहे, एखादा मटेरियल आहे ज्याचं जे टॉलरन्स आहे 0.05 mm आहे. कोणता पण एखादा पकडून घ्या, कोणता एखादा नट पकडा, ठीक आहे, कोणता एखादा नट पकडा, त्या नटचं जे टॉलरन्स आहे ते आहे 0.05 mm. आता ह्या नटला चेक करण्यासाठी आपण एक काय बनवत आहोत, गेज बनवत आहोत. काय बनवतो? गेज. तर ते गेज बनवायचं असेल तर आपल्याला ह्या टॉलरन्सच्या 1/10 टॉलरन्स द्यावी लागणार आहे आपल्या आपल्या गेजवरती. तेव्हा जाऊन आपला गेज जे आहे ते ॲक्सेप्ट केला जाईल ते पार्ट चेक करण्यासाठी. 1/10 म्हणजे आपल्या गेजची टॉलरन्स असेल 0.05 mm, है ना, 0.05 mm. हा एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. आणि क्वेश्चन नंबर 10 एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट, खूप वेळा विचारले गेलेला आहे, की व्हॉट इज द रेंज ऑफ टॉलरन्स टू मॅन्युफॅक्चर द गेजेस? तर 1/10 ऑफ द टॉलरन्स. ठीक आहे, 1/10 ऑफ द गिवन टॉलरन्स. नेक्स्ट क्वेश्चन, वाय गो एंड ऑफ अ प्लग गेज इज मेड लॉंगर दॅन द नो गो एंड? तर इथे बघा, हे जे आहे इथे तुम्हाला दिसून जाईल की हा जो आहे, हा वाला जो एरिया आहे हा थोडासा लंबा दिलेला आहे, हा शॉर्ट आहे. ठीक आहे, हे लॉंग आहे आणि हा शॉर्ट आहे. असं कशासाठी? तर कधी-कधी काय होते, आपण प्लग गेज इतकं जास्त यूज करतो. तुम्ही कधी इंटर्नशिप वगैरे केली असेल कंपनीमध्ये, तर तुम्ही पाहिलं असेल, की हे जे एम्बॉसिंग केलेली आहे किंवा इथे जे पण इथे लिहिलेलं आहे, ते सगळं मिटून जाते बिकॉज ऑफ ह्युमन टच. ठीक आहे, बिकॉज ऑफ वेट अँड ऑल, विअर अँड टिअर, हे सगळं म्हणजे निघून जाते. काहीच दिसत नाही, कोणतं गो एंड आहे, कोणतं नो गो एंड आहे, काय त्याच्यावरती जे जर काही लिमिट्स पण प्रोव्हाइड केले असतील, ते सगळं मिटून जाते. मग आता कसं करणार? कसं आयडेंटिफाय करणार? प्रत्येक वेळेस थोडी ना आपण चेक करूनच बघणार आहे.
प्रत्येक वेळेस थोडी ना वर्कपीसमध्येच टाकणार आहे. म्हणजे सपोज एखादा वर्कपीस घेतला आणि त्याच्यामध्ये टाकून बघत आहे. अरे जात नाही म्हणजे हा नो गो आहे आणि जाते म्हणजे हा गो आहे. म्हणजे किती वेळ वाया जाईल त्याच्यामध्ये विचार करा. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, की इझिली तुम्हाला आयडेंटिफाय करता यावं. ठीक आहे. इझिली आयडेंटिफाय करता यावं, की गो एंड जो आहे त्याला थोडंसं लाँग ठेवलेलं आहे आणि जो नो गो एंड आहे त्याला शॉर्ट ठेवलेला आहे फॉर इझी आयडेंटिफिकेशन. कधी-कधी काय इथे असं स्लॉट प्रोव्हाईड केले जाते, असं ग्रुप प्रोव्हाईड केले जाते. ठीक आहे. हे पण आयडेंटिफिकेशनसाठीच प्रोव्हाईड केलेलं असतं. ओके. तर ऑप्शन फॉर इझी हँडलिंग नो, फॉर इझी आयडेंटिफिकेशन. ऑप्शन बी इज द राइट आन्सर ओव्हर हिअर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, विच गेज इज यूज फॉर चेकिंग पिच ऑफ द थ्रेड. तर थ्रेडची जर पिच आपल्याला चेक करायची असेल, ठीक आहे, चेकिंग, तर तेव्हा आपण स्क्रू पिच गेज यूज करतो. कोणतं? स्क्रू पिच गेज. फिलर गेज कुठे यूज केले जाते? फिलर गेज यूज केले जाते 2 मेटिंग पार्टमधला डिस्टन्स मेजर करण्यासाठी. ठीक आहे. 2 मेटिंग पार्टमधला डिस्टन्स चेक करण्यासाठी. स्टँडर्ड वायर गेज हे जे आहे तुमची थिकनेस चेक करण्यासाठी. कशाची थिकनेस? शीट मेटलची थिकनेस. ओके. शीट मेटलची थिकनेस. नंतर आहे सेंटर गेज. आता सेंटर गेज नाव ऐकून सेंटर बद्दल काही आहे का असं? वर्कपीसचं सेंटर वगैरे किंवा कोणत्या होलचा सेंटर वगैरे अशाबद्दल आहे का? नाही. सेंटर गेज जे आहे हे इन्क्लुडेड अँगल मेजर करण्यासाठी आपण उपयोगात आणतो. मोस्टली आपण लेथ मशीन, ग्राइंडिंग मशीनवरती जेव्हा काम करतो तेव्हा सेंटर गेजचा तुम्ही उपयोग केला असेल प्रॅक्टिकलमध्ये. फिश टेल टाईप असं असं पण असते एक. ठीक आहे. डायग्राम थोडीशी रफ येऊ शकते. ठीक आहे. अशा प्रकारे असते हे गेज. त्याला सेंटर गेज असं म्हणतात. मी नेक्स्ट टाईम जेव्हा गेजेसचं पूर्ण कंप्लीट व्हिडिओ बनवेन ना, ज्याचे आपल्याला 4th सेमिस्टरमध्ये आय थिंक हा टॉपिक आहे. तेव्हा मी सगळे गेजेसचं तुम्हाला लिस्ट, डायग्राम, त्याचे काम सगळं काही एकाच पेजवरती लिहून देईन. ते तुम्ही ॲज इट इज लिहून घ्या आणि तसेच्या तसे तुम्ही त्याला रिमेंबर करा. ठीक आहे. पाठ करूनच घ्या. एक्झाममध्ये खूप काम येईल. नेक्स्ट क्वेश्चन, विच गेज इज यूज फॉर चेकिंग थिकनेस ऑफ द शीट. आता जस्ट बोलले मी स्टँडर्ड वायर गेज जे आहे हे थिकनेस मेजर करण्यासाठी आपण उपयोगात आणतो. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ द असेंब्ली. तर ही जी असेंब्ली इथे दाखवलेली आहे ह्याचं नाव काय आहे? तर ही जी असेंब्ली आहे ही आहे सिलेक्टिव्ह असेंब्ली. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्हाला समजलं कसं की ही सिलेक्टिव्ह असेंब्ली आहे? तर बघा डायग्राम पाहूनच समजते की हा जो नट आहे, ठीक आहे, सगळ्यात आधी तर नट बोल्टमध्ये जे कन्फ्युजन आहे मी सांगते. हे आहे बोल्ट, ठीक आहे, आणि हा आहे नट. हा आहे नट. तर ही जी नट आहे आणि हा बोल्ट. तर हा जो नट आहे ह्या बोल्ट सोबतच असेंब्ली होणार त्याची. ह्या नटची ह्या बोल्ट सोबत असेंब्ली नाही होणार. ठीक आहे, इथे कारण इथे दर्शवलेलं नाहीये. जर झाली असती तर इथे त्यांनी दाखवलं असतं. ठीक आहे, इथे त्यांनी असं दाखवलं असतं की इकडे पण जाऊ शकते, इकडे पण जाऊ शकते, इकडे पण जाऊ शकते म्हणून असं. पण इथे दाखवलं नाहीये म्हणजे काय, की हा जो नट आहे तो फक्त ह्या बोल्ट सोबतच त्याची असेंब्ली होणार. सपोज हा नट जर खराब झाला तर मॅडम मी हा नट ह्याच्यामध्ये लावू शकतो का, हा दुसरावाला? तर नाही लावू शकणार. तुम्हाला ह्याच स्पेसिफिकेशनचं नवीन नट आणावं लागेल. ठीक आहे. तर ह्याला म्हणतात सिलेक्टिव्ह असेंब्ली. तर तुम्ही सांगा आत्ताच्या घडीला सिलेक्टिव्ह असेंब्ली चालत असेल का? बिलकुल नाही. कारण आता मास प्रोडक्शन भरपूर होते. कधी एक बॉटल जर बनत असेल, चायनामध्ये कोणती बॉटल बनत आहे, तुम्ही तुम्ही हे ऐकलं असेल की खूप सारे पार्ट्स जे असतात, असेंब्लीचे पार्ट्स, ठीक आहे, कोणती ऑटोमोबाईल वगैरे आहे, तर ते जर कोणती कार आहे, तर त्या कारचं जे आहे एखादा पार्ट जापानमध्ये बनते, एखादा चायनामध्ये, एखादा आपला महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आणि एखादा कुठेतरी दुसरीकडे आणि मग त्याची असेंब्ली दुसरीकडेच होते. है ना? Appleचे प्रॉडक्टचं पण हेच हाल आहे ना. मॅन्युफॅक्चरिंग जे आहे ते चायनामध्ये होते. असेंब्ली दुसरीकडेच होते. मग सॉफ्टवेअर दुसरीकडूनच भेटते. तर हे काय आहे? हे एक इंटरचेंजेबिलिटीचं एक उदाहरण आहे. तर ही इंटरचेंजेबिलिटी कशामुळे होऊ शकते? तर हे ह्याच्यामुळे होऊ शकते की कारण आपण तिथे सिलेक्टिव्ह असेंब्ली यूज नाही करत. ठीक आहे. तिथे सिलेक्टिव्ह असेंब्ली यूज नाही करत. जर आपण सिलेक्टिव्ह असेंब्ली यूज नाही करत म्हणजे कसं, की सपोज एखादा बॉटल जर आपण इथे इंडियामध्ये बनवतो तर त्या बॉटलचं ढक्कन चायनामध्ये पण बनलं तरी चालते. असेंबल होऊन जाईल ते. जसं आपली पेन आहे. ठीक आहे. आपली पेन आहे. त्या पेनमधली जी रिफिल आहे फेकून देऊन आपण दुसरी जी आहे रिफिल त्याच्यामध्ये टाकू शकतो. है ना? कॅप जे आहे सेम कंपनीचं सांगत आहे मी. ठीक आहे. सेम कंपनीचीच. त्याच पेनचं कॅप आपण लाल पेनचं कॅप आपण निळ्या पेनला लावू शकतो. निळ्या पेनचं कॅप आपण लाल पेनला लावू शकतो. तर कशामुळे? इंटरचेंजेबिलिटीमुळे. तर हे कशामुळे पॉसिबल झालं? बिकॉज ऑफ इंटरचेंजेबिलिटी. तर इथे ते सिंपल विचारलंय. जर इंटरचेंजेबिलिटी असली असती तर हा नट ह्या बोल्टला
इकडेही लागला असता, ह्यालाही लागला असता आणि हा नट इकडेही लागला असता आणि इकडेही लागला असता, अशा प्रकारे. तर हे काय आहे, सिलेक्टिव्ह असेंब्ली. आणि आत्ताच्या घडीला सिलेक्टिव्ह असेंब्ली फक्त जे खूप जास्त प्रिस्टिजियस, खूप जास्त एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स आहेत ना, ब्युटी प्रोडक्ट्स म्हणा, किंवा ब्युटी प्रोडक्ट्स पण सही वर्ड नाही राहणार आहे, ते लक्झरियस प्रोडक्ट्स जे असतात ना, तिथे सिलेक्टिव्ह असेंब्ली यूज केली जाते. मोस्टली नॉन सिलेक्टिव्ह असेंब्लीज यूज केली जाते. ठीक आहे. नॉन सिलेक्टिव्ह असेंब्ली म्हणजे काय, की इकडे 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 आपण इंटरचेंजेबिलिटी करू शकतो. ओके, मी इंटरचेंजेबिलिटी बद्दल खूप सारे एक्झाम्पल दिले बोलता बोलता, तर तुम्हाला लक्षात आलं असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, विच असेंब्ली प्रोव्हाइड्स इंटरचेंजेबिलिटी बिटवीन द कंपोनंट्स. मी जस्ट सांगितलं की नॉन सिलेक्टिव्ह असेंब्ली जी आहे ही तुम्हाला इंटरचेंजेबिलिटी प्रोव्हाइड करते. इंटरचेंजेबिलिटी कशासाठी, फॉर मास प्रोडक्शन. ठीक आहे, मास प्रोडक्शन. सिंगल प्रोडक्टसाठी काय इंटरचेंजेबिलिटी करणार, है ना. सिंगल प्रोडक्शन असेल सॉरी बॅच प्रोडक्शन असेल, काही इंटरचेंजेबिलिटी करता येणार नाही तिथे. मास प्रोडक्शन असेल तेव्हाच ते परवडते पण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. What is the name of the standard system that there the size of the hole kept constant and the size of the shaft is varied. तर आपले जे स्टँडर्ड सिस्टीम आहे दोन टाईपचे आहेत, एक आहे होल बेसिस, दुसरा आहे शाफ्ट बेसिस. तर इथे विचारले की जर तुमचं होल जे आहे, ठीक आहे, होल जर तुम्ही कॉन्स्टंट ठेवत आहे, हे होल आहे, आणि तुमची शाफ्टला व्हॅरी करत आहे तुम्ही, ठीक आहे, शाफ्टला व्हॅरी करत आहे, तर त्याला काय म्हणणार, तर त्याला आपण म्हणणार होल बेसिस सिस्टीम. ठीक आहे, होल बेसिस सिस्टीम. नेक्स्ट क्वेश्चन, विच स्टँडर्ड सिस्टीम इज मोस्टली फॉलोड, होल बेसिस और शाफ्ट बेसिस. तर बघा, होल बेसिस सिस्टीम मोस्टली फॉलो केली जाते. का, कारण काय त्याच्या मागे, तर खूपच सिंपल कारण आहे. पण आम्ही म्हणले होते ना, क्वेश्चन नंबर 10 एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, 3 टाइम्स विचारले आहे डिफरंट एक्झाम्स मध्ये, लाईक NCL, LPCBT2, ओके, आणि इस्रोच्या फिटर, हे 3 अशी PYP बघितली मी, ज्याच्यामध्ये ॲज इट इज क्वेश्चन विचारला, ॲज इट इज, ऑप्शन पण चेंज नाही केले, सेम ऑप्शन असेच ठेवले. तर बघा, होल बेसिस सिस्टीमच का यूज केली जाते, शाफ्ट बेसिस का नाही, तर सिंपल कारण आहे. बघा, एखादा तुम्ही होल, ठीक आहे, होल बेसिस सिस्टीम म्हणजे फक्त होल बद्दलच बोलत नसते. होल बेसिस सिस्टीम म्हणजे इथे इंटरनल पार्ट्स बद्दल बोलत जाते, म्हणजे ड्रिलिंग, स्लॉट्स वगैरे, तर त्याला सगळ्यांना होल म्हणून संबोधलं जाते. शाफ्ट म्हणजे फक्त शाफ्ट बद्दल नाही बोलत, एक्सटर्नल पार्ट्स जे असतात त्याला संबोधलं जातं शाफ्ट म्हणून. ओके, तर इथे आपण होल बेसिस सिस्टीम बद्दल बोलत आहोत. तर होल बेसिस सिस्टीम मध्ये आपण एखादा जर ड्रिल पाडला असेल, सपोज एखादा वर्कपीस आहे, ठीक आहे, एखादा वर्कपीस आहे, आता ह्या वर्कपीस मध्ये मी एक ड्रिल पाडलाय. ओके, एक होल बनवला इथे. ओके, होल बनवलाय, तर ह्याच्यामध्ये आपण जे आहे शाफ्ट काय करू शकतो, त्या हिशोबाने आपण इथे व्हॅरी करू शकतो. शाफ्ट जे असते, लेट मी चेंज द कलर, शाफ्ट जे असते ते आपण व्हॅरी करू शकतो. का, कारण शाफ्ट जे आहे त्याचा डायमीटर आपण चेंज करू शकतो. पण विचार करा, जर मी होल बनवलाय 5 mm चा, ठीक आहे, खूपच जास्त थिकनेस झाली, वेट, मी होल बनवलाय 5 mm चा आणि शाफ्ट जी आहे ती 4 mm ची आहे, तर मी 5 mm ची शाफ्ट आणू शकते ना मार्केटमधून, पण ह्या होलला 4 mm करू शकते का, तुम्ही सांगा, विचार करा. एखादा होल पडलाय, आता ड्रिलिंग झाली आहे, तर त्याला पुन्हा छोटं करू शकतो का आपण, नाही करू शकत. पण शाफ्ट का आपण मोठा आणू शकतो का, किंवा छोटा आणू शकतो का, तर आणू शकतो. म्हणून होल बेसिस सिस्टीम खूप जास्त यूज केली जाते. बिकॉज कसं आहे का, होल करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे लागतात, पण शाफ्टसाठी तेवढं लागत नाही. ठीक आहे, म्हणजे शाफ्ट असं आपल्याला शाफ्ट व्हॅरिएशन मध्ये भेटू शकतात. पण होल एकदा बनला तर बनला, विषय खतम झाला. तिथे एखादा इंटरनल जे ऑपरेशन झालं ते आता आपण बदलू नाही शकत. हा, आपण होल मोठा करू शकतो. जर आपल्याकडे 6 mm चा शाफ्ट आहे, तर आपण होल 1 mm नी मोठा करू शकतो, पण आपण होल 1 mm नी कमी नाही करू शकत. तर हे खूप मोठं कारण आहे होल बेसिस सिस्टीम इतकं पॉप्युलर होण्यासाठी. ठीक आहे, ते एक्झाम मध्ये विचारलं जाते, तर मी खूपच डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलंय की वाय वी यूज होल बेसिस सिस्टीम. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द नेम ऑफ द सिस्टीम शोन इन द फिगर. तर ही आहे शाफ्ट बेसिस सिस्टीम. कोणती आहे, शाफ्ट बेसिस सिस्टीम. ही जी आहे, ही वाली लाईन, ह्याला म्हणतात झिरो लाईन. ठीक आहे, झिरो लाईन. आणि या होल बेसिस सिस्टीम मध्ये ह्याचं जे अप्पर डेव्हिएशन असते, ठीक आहे, अप्पर डेव्हिएशन जे असते, अप्पर डेव्हिएशन म्हणा किंवा मॅक्झिमम लिमिट म्हणा, तर ही जी अप्पर डेव्हिएशन असते हे असते 0. ठीक आहे, काय असते, 0. म्हणून याला काय म्हणतात, बेसिक शाफ्ट असं म्हटले जाते. आणि होल बेसिस सिस्टीम मध्ये कसं असते, हे होल आहे,
ठीक आहे, हे होल आहे. तर ह्या होलचं जे लोअर डेव्हिएशन असते, तो असते 0. ठीक आहे, लोअर डेव्हिएशन असते 0 आणि ह्याला काय म्हटलं जाते? बेसिक होल. काय म्हटलं जाते? बेसिक होल. खूप इम्पॉर्टंट आहे. डिटेलमध्ये पुढे आपल्याला शिकायचं आहे 4th सेमिस्टरमध्ये. त्याच्यामुळे मी इथे इतकं जास्त डिटेलमध्ये नाही सांगत आहे, कामापुरतं इथं सांगत आहे. ठीक आहे. नंतर आपण हे होल बेसिस सिस्टीम, हीट ट्रीटमेंट ह्याच्याबद्दल मी विचार करत आहे, की एखादा क्लास घेऊ किंवा MCQ शिकवता सगळं काही समजून सांगू. ओके. नेक्स्ट. तर पहा, हे आहे बेअरिंगचे आपले क्वेश्चन्स. ठीक आहे. कोणते क्वेश्चन्स आहेत? हे आहे बेअरिंगचे क्वेश्चन. तर खूप सारे क्वेश्चन्स आहेत बेअरिंगचे. तर प्लीज बेअरिंग चॅप्टर चांगल्याने वाचून या. उद्या आपण बेअरिंग चॅप्टर कंप्लीट करून टाकू. इतके आहेत क्वेश्चन. ठीक आहे. बेअरिंग चॅप्टर कंप्लीट करून टाकू. बेअरिंग एक्स्ट्रीम इम्पॉर्टंट आहे. कोणत्या पण एक्झामला जा तुम्ही, तिथे हे इम्पॉर्टंट टॉपिक भेटेल तुम्हाला. तर चांगल्याने अभ्यास करून या. उद्या आपण हे पूर्ण डिटेलमध्ये डिस्कस करू. ओके. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.